भगवद्गीता ऑनलाईन शिकवत असताना माझा स्वभाव थोडा असा की भगवद्गीतेची गोडी लागावी म्हणून त्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ सांगून मी पुढे जात होते. तर यासाठी थोडंसं ऑब्जेक्शन घेतलं गेलं आणि त्यामुळे ते मला सांगता येईना. गीता परिवारकडनं त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं आणि ते ऑब्जेक्शन पण बरोबर होतं, कारण शिकवण्यातला वेळ जातो असं त्यांना वाटायचं. पण माझ्या ग्रुपला त्याची सवय झालेली होती आणि त्यामुळे सावी बोराटे जी माझी टेक होती तिने एक ग्रुप तयार केला. तो ग्रुप तयार करण्यापूर्वी धनंजय दीक्षित जे धनंजय दादा जे इथे बसलेले तर त्यांनी मला असं म्हटलं की तुम्ही भगवद्गीतेवरती बोला. तर म्हणजे त्याच्या आधी असं झालं की धनंजय दादांची एक कोड अशी आहे की जे जे आपण आज शिकावे ते ते सकाळची शिकव राहणे करून सोडावे सकळ जग. या भूषीतनं घडलेले असल्यामुळे ते त्यांनी जेव्हा संस्कृतमध्ये मला वाटते MA करायला सुरुवात केली आणि तेव्हा त्यांना एक नाटक होतं. एक नाटक होतं तुम्हाला कुमार भट्टांचं ना. हा आणि ते नाटक इतकं सुंदर होतं तर ते म्हणले मी हे सगळ्यांना सांगणार. फक्त ते 36 श्लोकामध्ये होतं मला वाटते आणि ते 36 श्लोक त्यांनी 36 दिवस एक एक श्लोक याप्रमाणे सांगितलं. ते संपल्यानंतर त्यांना असं वाटलं की हा ग्रुप आता सगळ्यांना धरून ठेवलेला आहे तर त्यांना तो आपण सोडू नये आणि त्यामुळे तो ग्रुप नंतर अष्टावक्र गीता म्हणून जी गीता आहे ती सांगायला उदय देशपांडे जे आज येणार होते खरं तर ते येऊ शकले नाही काही कारणामुळे. तर त्यांनी सांगितल्यानंतर मला असं वाटलं की भगवद्गीतेचा अर्थ आपण सांगावा आणि त्याच वेळेस मी हा वर्ग पण घेत होतो आणि तेव्हाच मला असं वाटलं की ह्या वर्गातल्या लोकांना पण त्या ग्रुपमध्ये जॉईन करायला हवं आणि मग एका श्लोकावरती बोलायला सुरुवात केली. पहिल्यांदा 3 ऑडिओ क्लिप्स जेव्हा तयार झाल्या तेव्हा मी त्या पहिल्यांदा गुरु महाराजांच्या आशीर्वादासाठी त्यांना पाठवल्या आणि त्यांनी जेव्हा सांगितलं हे सुंदर आहे आणि ते तुम्ही लोकांना सांगा आणि मग तो मला आशीर्वाद मिळाल्यामुळे मला आनंद झाला आणि मग तो मी 250 लोक एका ग्रुपवर असे 2 ग्रुप होते आमचे आणि त्या ग्रुपवरती पहाटे 4 वाजता माझी ऑडिओ क्लिप जायची आणि बरेचसे लोक वाट बघत असल्यासारखे ती गीता म्हणजे एक एक श्लोक ऐकायचे. तर त्यामध्ये दादांचा रोल असा आहे की त्यांनी ते सगळे लिहून काढले. माझं बोलणं त्याआधी आणखीन एक ओळख करून देते. कोपऱ्यात बसल्या त्या प्रज्ञाताई पेठे पेठे यांनी त्या ऑडिओ क्लिप्सचं फाईल वाईज संकलन केलं. म्हणजे आज जर एखाद्याला पहिला अध्याय 3रा श्लोक, पहिला अध्याय 25वा श्लोक असं बघायचं असेल, 13वा अध्याय 7वा श्लोक तर ते कसं पकडायचं, त्याला कसं शोधून काढायचं इतकं सोपं करून त्यांनी ते दिलं आणि त्यामुळे दादांना ते काम करणं सोपं गेलं आणि त्यांनी ते संकलन करून आज ते माझ्या हातात आणून देण्यासाठी ते आज इथे आले. खरं तर मी असा कार्यक्रम असा होईल असं मला वाटलं नव्हतं. दादा इथे येतील आणि आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये त्यांना मी जेवायला देईल आणि असं आमचं ठरलं होतं. पण श्रीविद्या म्हणाली इथे मुलींच्या समोर सगळ्या मुलींना समजलं पाहिजे की हा काय कार्यक्रम आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम तुमच्या समोर करण्याचं धाडस मी खरं तर केलं. अशा प्रकारे दादांनी जे पुस्तक संग्रहित केलंय तर त्याबद्दल मी अत्यंत खरं तर त्यांची ऋणी आहे. कारण मला ही खरं तर कल्पनाच नव्हती की अशा प्रकारचं घडू शकेल, पण ते त्यांनी सत्यात उतरवलं म्हणून मी त्यांचा एक छोटासा सत्कार करू इच्छिते. तर माझ्या भावाने त्यांना
चांगली झाली. माऊली म्हणजे जेव्हा हे संकलन केलं तेव्हा माझी त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा मी त्यांना असं विचारलं की तुम्ही कसं काय संकलन केलं. तर त्या म्हणल्या की पुढे जाऊन माझ्या मुलींना जेव्हा भगवद्गीता ऐकावी किंवा वाचावी किंवा जाणून घ्यावी असं वाटेल तर तेव्हा मी त्यांना तुमच्या ऑडिओ क्लिप्स ऐकवेन आणि त्यासाठी त्यांनी ते संकलन केलं आणि तुम्हाला ते बोलायचं नाही. माझं रामायण पण ऐकायचं. हा सर आणि खरोखरी म्हणजे हस्तलिखित करण्यासाठीचा पहिला उत्साह मला वाटते निलिमाताईने दाखवला आणि त्यामुळे त्यांनी आज इथे येण्याचे म्हणून मला खूप आवडलं त्यांनी इथे आलेलं. त्यांचाही छोटा सत्कार त्यांनी स्वीकारावा. एक मिनिट बोला. हां सगळ्यांना मिळेल. साधनामध्ये आम्ही होतो आणि धनंजय दादांनी मला सांगितलं की ह्यांचं पण झालं तुम्ही पण काहीतरी आले. हा तर मी तर एवढी हे नाही वाचलेलं जास्त पण मृणालताईंना विचारलं त्या माझ्या तू काही नाही मी तुझ्या पाठीशी आहे असा त्यांनीही मला हे दिला. त्यामुळे मी त्यांचं निरूपण झालं की मला जसं हवं होतं तसं मी एक बोलत गेले लिहत गेले आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळत गेला. मनाचे त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित झालं.